नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आज आपण ऐकणार आहोत अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ यांची एक प्रेरणादायी कथा. एकदा एक गरीब शेतकऱ्यावर मोठे संकट आले. अनेक वर्षे पाऊस पडला नव्हता, शेती वाळून गेली होती, घरात अन्नाचा कणही उरला नव्हता. निराश झालेला तो शेतकरी अक्कलकोटला स्वामी समर्थाच्या दर्शनासाठी गेला. स्वामींना नमस्कार करून तो म्हणाला, स्वामी, माझे सर्व मार्ग बंद झाले आहेत, आता तुम्हीच माझा आधार आहात. स्वामी समर्थ शांतपणे म्हणाले, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या शब्दांनी शेतकऱ्याच्या मनात नवा आत्मविश्वास निर्माण झाला. तो घरी परतला आणि पुन्हा मेहनतीने शेताची मशागत करू लागला. काही दिवसांनी अचानक जोरदार पाऊस पडला. त्याची शेती हिरवीगार झाली, भरघोस पीक आले आणि त्याचे सर्व संकट दूर झाले. शेतकऱ्याला समजले की स्वामींनी केवळ चमत्कार केला नाही, तर त्याच्या मनात विश्वास आणि धैर्य जागवले. या कथेची शिकवण, संकट कितीही मोठे असले तरी श्रद्धा आणि प्रयत्न कधी सोडू नयेत. देवावर विश्वास ठेवून कर्म करत राहिल्यास योग्य वेळी मार्ग नक्की मिळतो. स्वामी समर्थाचे वचन आजही लाखो भक्तांना प्रेरणा देते. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.